भांडूपमध्ये फ्री अ बिलियन या संस्थेच्या माध्यमातून नागरी समस्या नगरसेवकांकडे मांडता याव्यात यासाठी खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात आलं। या चर्चेत नगरसेवकांवर नागरिकांनी प्रश्नांची सरबत्ती केली। भांडूपमध्ये अशा प्रकारे प्रथमच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। दरम्यान या चर्चासत्राला सत्ताधारी शिवसेनेचे रमेश कोरगावकर आणि अशोक पाटील या दोन नगरसेवकांनी दांडी मारली। हा कार्यक्रम पहिल्यांदा भांडूपमध्ये अशा प्रकारे झाला, नाहीतरी कीर्तन भजन भंडारा याच्या पलीकडे आपण जात नव्हतो। आणि या समस्या इतक्या ज्वलंत आहेत त्याची जाणीव या नगरसेवकांना नाही। काही लोक आपला वेळ काढून आले, पण त्यातले 3 नगरसेवक जे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि ते लोकांना दुसरीकडे बळकवण्याचा प्रयत्न करतात, पण ज्यावेळेला लोक तुमच्या समोरासमोर येतात त्यावेळेला त्यांची बोलण्याची हिंमत होत नाही, कारण त्यांच्याकडे त्या प्रश्नाची उत्तरं नसतात। त्यामुळे आज लोकांनी सगळ्यांनी या लोकांचा निषेध, जे आले नाहीत नगरसेवक, 2 शिवसेना 1 भाजपाचे, त्यांचा निषेध व्यक्त केला। एक दक्ष नागरिक म्हणून आपण आपल्या विभागामध्ये आपले जे नगरसेवक आहेत त्यांना आपण रोखठोक प्रश्न विचारावेत असं बऱ्याच लोकांना वाटतं। आजपर्यंत नाक्यावर बऱ्याच चर्चा झाल्या, काही लोक घरात बसून चर्चा करतात। म्हणून आम्ही फ्री अ बिलियन आणि सरदार प्रतापसिंग संकुल असोसिएशनच्या माध्यमाने त्यांना एक व्यासपीठ तयार करून दिलं आणि मला असं वाटतं की लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।